नमस्कार मित्रांनो, हा टोमॅटोचा फळ आहे. ह्या टोमॅटोच्या फळामध्ये तुम्हालाही विश्वास बसणार नाही. एका एकराचा प्लॉट आहे. तब्बल 14 लाख रुपये झालेत हे एका एकराच्या प्लॉटमध्ये. मित्रांनो, हा प्लॉट 1 एकर 6 महिने चाललेला आहे. ऑगस्टमध्ये ह्याची लागण झालेली. आता जानेवारी महिना चालू आहे. तरी पण बघू शकताय कशा प्रकारे काळोखी या प्लॉटची उंची पण बघा कसं आहे. झाडाची उंची बघू शकता आपण किती मोठ्या प्रमाणात उंची, हाईट पण किती वाढलेली. माल पण अनेक भरपूर माल आहे. मार्केट चांगल्या प्रकारे गावून, कारण की 6 महिने झाले मित्रांनो. ज्यावेळेस ह्यांनी हा प्लॉट लावला होता त्यावेळेस ह्यांना फक्त सुरुवातीचा जो काय म्हणतात त्याला, सुरुवातीचा जो तोडा करायचा असतो, तो तोडा ह्यांनी केला होता फक्त 200 रुपये किलो. आपलं 200 रुपये कॅरेटने तोडा केला होता. पण इतकं पैसे आपण म्हणू शकतो की कशा प्रकारे झालं. 200 रुपयाने तर तोडा झाला होता फक्त. तर मित्रांनो, इतक्या दिवसाचा प्लॉट चालल्यामुळं चढ उतार ह्या प्लॉटमध्ये ह्यांना गावला. चढ उतार म्हणजे काय, तर सुरुवातीला पैसे झाले नाहीत ह्या प्लॉटचे, पण परत जसं जसं मार्केट वाढत गेलं तसं ह्या प्लॉटचे पैसे व्हायला लागले. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच जाणून घेणार आहे की ही इतक्या दिवस प्लॉट चालण्याचं कारण काय, किंवा ही व्हरायटी कुठली आहे, किंवा ज्यावेळेस आपण टोमॅटो लावतो त्यावेळेस त्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे. कारण की मित्रांनो, एका शेतकऱ्याचं एवढं पैसे व्हायचं म्हणल्यावर खरंच आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकऱ्याचं थोडं पैसे जर व्हायला लागलं की मार्केट कमी आहे काय हो, परंतु मित्रांनो, जास्त कालावधी साठी टिकणारं टिकल असंच आपण पण प्लॉट लावला पाहिजे. कारण की जरी मार्केट सुरुवातीला नाही गावलं तरी शेवट तरी गावतं, किंवा शेवट नाही गावलं तर सुरुवातीला पैसे होऊन जातात. तर ही व्हरायटी कुठली, ही व्हरायटी इतका माल टाकते ती म्हणजे 2048 नाही हो मित्रांनो. कारण की 2048 व्हरायटी चांगली व्हरायटी एकदम, पण माल जरा थोडासा कमी देते. 2048 व्हरायटी ही व्हरायटी आहे आर्यमान. कारण की आर्यमानला सेटिंग भरपूर असतं. जरी उन्हाळ्यात गेला, पावसात गेला, म्हणजे कुठल्याही सीझनमध्ये गेला, पुढं मागे गेला, तरी आर्यमान जसा प्रकारे दम काढतं तसं दुसरं कुठली व्हरायटी दम काढू शकत नाही. माल पण भरपूर प्रमाणात टाकतो आर्यमान. तर मित्रांनो, ही पहिला मुद्दा का म्हणजे इतक्या दिवस प्लॉट चालण्याचं कारण काय. तर प्रत्येक कुठलंही पीक झालं तर मित्रांनो, त्या पिकाची मुळी चांगल्या प्रकारे चालली पाहिजे. जर का मुळी चांगल्या प्रकारे चालली तरच आपल्याला उत्पन्नात वाढ होते, किंवा आपल्याला त्या पिकातून फायदा होतो. तर ह्यांनी मुळी चालण्यासाठी काय केलं होतं, कुठलंही रासायनिक औषध वापरलं नव्हतं त्यासाठी. तर त्यांनी मुळीचं काम चालू ठेवण्यासाठी घरगुती पांढरी मुळी वाढेल असे घरगुती स्लरी केली होती. तर त्या स्लरी म्हणजे आश्चर्यचकित वाटणारी स्लरी मित्रांनो ती. कारण की मी ह्याच्या अगोदर भरपूर व्हिडिओ काढले, पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं म्हणजे ही स्लरी, अशा प्रकारची स्लरी कधीही कुणी सांगितली नव्हती, किंवा तुम्हीही सुद्धा ऐकली नसेल. 50% तर माझा अनुभव आहे की तुम्हाला पण ही अशी स्लरी माहीत नसेल. तर तुम्हाला सांगतो स्लरी कशा प्रकारे केली होती ह्यांनी. एक डेरा घेतला होता, डेऱ्याला एक खड्डा खणला, त्या खड्ड्यात डेरा पुरला. फक्त त्याचा जो आपला गळा असतो वरचा, तो गळाच फक्त उघडा ठेवला, आणि त्या डेऱ्यामध्ये भात शिजवून त्यांनी टाकला. तर भात शिजवून टाकल्यानंतर थोडंसं आपलं गुळाचं पाणी 250 ग्रॅम गूळ घेतला, आणि 1 लिटर पाणी घेतलं. तर गुळाचं पाणी केलं म्हणजे आपण गुळवणी म्हणतो. तर तसं गुळवणी केली आणि त्या भातामध्ये ओतली. त्या भातामध्ये ओतल्यानंतर तो भात आहे असा झाकून ठेवला. प्रथम झाकायचा कशाने, तर एखादं कापड असतं आपल्या घरामध्ये, त्या कापडाने झाकून ठेवायचं. आतमध्ये जी डायरेक्ट हवा येते ती आतमध्ये एकदम हवा डायरेक्ट गेली नाही पाहिजे, अशा प्रकारे त्यांनी झाकून ठेवला. आणि झाकून ठेवल्यानंतर ज्या वेळेस दररोज त्याच्या कडेने पाणी ओतायचं, डायरेक्ट आतमध्ये पाणी ओतायचं नाही, कडेने पाणी ओतायचं. तो कडेने पाणी 15 दिवस तरी ओतायचं. ज्यावेळेस त्याचा आंबूस वास येईल त्यावेळेस स्लरी पूर्ण झाली असं मित्रांनो म्हणायचं. आणि मग ते परत झाकण वरचं खोलायचं आणि कशाने तरी गाळून घ्यायचं आणि आपल्या बॅलरमध्ये टाकून सोडून द्यायचं. अशा प्रकारे ह्याने पांढरी मुळी वाढवण्यासाठी स्लरी केली होती. त्याच्यामुळंच 40% फळ त्या स्लरीमुळं आजपर्यंत असा टिकलेला मित्रांनो. फक्त 1 एकर आहे.
तर आपण पण अशाच प्रकारे आपल्याला हे टोमॅटो लावायचं असेल तर अशाच प्रकारे काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.